नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, अहो नुकताच अधिक मास सुरू झाला आहे. तर या अधिक मासानिमित्त घसघशीत वाण मिळण्याची शक्यता असलेल्या असंख्य भाग्यवान जावई बापूंची मनस्वी क्षमा मागून आज सादर करीत आहे कथा वाणाचा ताण. लेखक श्रीयुत दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया वाणाचं ताण. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात सदानंद आणि सावित्रीबाई राहत होते. 2 एकर शेती होती त्यांची. वेळेत पाऊस पडला तर पीक, नाहीतर कर्ज. आयुष्यभर कष्ट करून आणि असेच तणावात राहून त्यांनी आपला संसार उभा केला होता. त्यांना 3 मुली. त्यापैकी 2 मुलींची लग्न झालेली. धाकटी नेहा अजून कॉलेजला शिकते. मोठ्या मुलींचे सणवार, नेहाचं शिक्षण, शेतातले खर्च, खतं, बियाणं वगैरे सगळ्याचा ताळमेळ घालताना सदानंदांना नाकी नऊ येत. 3 वर्षांनी येणारा अधिक मास यंदा आला होता. महिला वर्गात चर्चा सुरू होती. मुलींच्या लग्नानंतरच्या पहिल्या अधिक मासाला हात आखडता न घेता लावलेलं वाण फार पुण्याचं असतं. सावित्रीबाईंनी ठरवलं, दोन्ही मुली आणि जावयांना यथोचित वाण द्यायचं. सावित्री, सदानंद म्हणाले, वाण देऊ आपण, पण जरा आपल्या परिस्थितीचा विचार करू न. उगीच मोठेपणा करायला नको. मोठेपणा नाही हो. अहो, मान आहे जावयांचा आणि मुलीचा तो. शेवटी सदानंदांनी 25,000चं कर्ज काढलं. दोन्ही मुली जावई आले. घरात गडबड, अशा गप्पा सुरू झाल्या. सावित्रीबाईंनी जावयांसाठी शर्ट पॅन्ट घेतले होते, मुलींसाठी साड्या घेतल्या होत्या. भरमसाठ बिल करताना सदानंदांच्या हाताला अक्षरशः कंप सुटत होता. आता 25,000तले फक्त 2,000 रुपये उरले होते. पण सावित्रीबाई त्या काही अजून शांत नव्हत्या. अहो, सोनं दिलंच पाहिजे. अगं पुरे आता. सदानंद जवळजवळ विनवणी करतच म्हणाले, अगं कुठून उभे करणार सोन्यासाठी पैसे? काही नाही, अहो पहिलाच अधिक मास आहे त्यांचा. त्या एका वाक्यापुढे सदानंद गप्प झाले. त्यांनी पुण्यातील ओळखीच्या सराफाला फोन केला. तो सराफ म्हणालाच, घ्या हो तुम्ही, काय हवं ते घ्या, पैसे आरामात द्या 2-3 महिन्यांनी. झालं. सावित्रीबाई दुसऱ्याच दिवशी दुकानात गेल्या आणि काय योगायोग. अहो, तिथे त्यांना त्यांची शाळेतली मैत्रीण रीना भेटली. रीना पुण्यातच राहायची. तिचा नवरा इंजिनियर. गाडी, फ्लॅट, नोकर चाकर सगळं काही होतं. लहानपणी गावात सगळे म्हणायचे, रीना भारी आहे, पण सावित्री आमची लई भारी. पण आता मात्र परिस्थिती उलटी होती. रीनाने हसतच विचारलं, काय साऊ, अगं आज इकडे कशी? अगं अधिक महिना आहे ना, दोन्ही लेकी आणि जावयांना वाण लावायचं आहे म्हणून आले होते. अय्या खरंच? मलाही माझ्या 2 राजकन्या आणि जावयांना वाण लावायचं आहे. मी बाई ठरवलंय, दोघींना 1-1 तोळ्याच्या बांगड्या आणि जावयांना 1-1 तोळ्याच्या अंगठ्या घेणार आहे. तू काय घेणार आहेस? प्रतिष्ठा. प्रतिष्ठेचा प्रश्न. मी सेम टू सेम, सावित्रीबाई ठसक्यात म्हणून गेल्या. बरं, मी आलेच हां, असं म्हणत सावित्रीबाई दुकानाच्या मालकाला भेटल्या. भाऊजी, अहो एक विनंती आहे. अहो बोला ना वहिनी. अहो ते गुप्तदानाचं पुण्य जास्त असतं असं म्हणतात. त्यामुळे मला वस्तू कुणाला दाखवायच्या नाही आहेत. मी सांगते ते सगळं बॉक्समध्ये पॅक करा. सराफ गालातल्या गालात हसला. जसं तुम्ही म्हणाल. मग रीनाचा निरोप घेत सावित्रीबाई समाधानाने घरी परतल्या. आज त्यांनी तिची बरोबरी केली होती. वाण लावण्याचा कार्यक्रम झाला. मुलींनी आणि जावयांनी आदराने बॉक्स स्वीकारत सदानंद आणि सावित्रीबाईंना वाकून नमस्कारही केला. बॉक्स घरी गेल्यावरच उघडायचा,
सावित्रीबाईंनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुली आणि जावई आपापल्या घरी निघून गेल्यावर घर सुनं सुनं वाटत होतं. सायंकाळी फोन वाजला. मोठ्या मुलीच्या सासूबाई फोनवर होत्या. काय हो, कौतुक फक्त तुमच्या मुली आणि जावयाचंच का? आम्ही कोणीच नाही वाटतं तुमचे. पण एक मात्र खरा, वाण मात्र छान दिलं. हॅट्स ऑफ टू यू. थोड्याच वेळात धाकट्या मुलीच्या सासूबाईंचा फोन आला. अहो, इतकं सुंदर आणि कल्पक वाण. मनापासून धन्यवाद हो तुम्हाला. सदानंद आणि सावित्रीबाई खुश झाले. अहो, शेवटी प्रशंसा कोणाला नाही आवडत. तेवढ्यात सदानंदांच्या मोबाईलवर मेसेज आला, त्यांच्या त्या सराफ मित्राचा. सदा, बिल 7,05,200 रुपये आरामात दे. सदानंदांच्या हातातून मोबाईल खालीच पडला. अगं सावित्री, मला वाटलं 7,000, पण हे तर 7,00,000 म्हणतोय. सावित्रीबाई मात्र शांत होत्या. अहो, आपल्याच मुली जावई आहेत ना. अगं, पण ते एवढे एवढे लाख आणायचे कुठून? क्षणभर शांतता पसरली. होईल हो व्यवस्था, कशासाठी काळजी करता? तरी सदानंद पुटपुटले. सावित्री, अगं माझ्यासमोर आता 2च मार्ग आहेत बघ. एकतर आपली शेती विकायची किंवा हे आपले अवयवच विकायचे. अवयव कोणाचे? सावित्रीबाईंनी विचारलं. अगं माझे, सदानंद म्हणाले. ठीक आहे, मग हरकत नाही, इथे सावित्रीबाई. बरं, ते पुढेही म्हणाल्या, हे बघा, शेती विकू नका, ती राहू द्या. अहो, आपल्या उत्पन्नाचं एकमेव साधन आहे ते. जास्त कष्ट करून पैसे साठवू, पुढच्या अधिकाला अजून मोठं दान देता येईल. अहो, तोपर्यंत नेहाचंही लग्न झालं असेल, त्यामुळे खर्चही वाढेल ना. आता मात्र सदानंदांना गरगरायलाच लागलं. सावित्री, बीपीची गोळी दे बरं मला. एक नाही, 2 दे, 2. तर त्या म्हणाल्या, थांबा, मी माझ्या एका ओळखीच्या माणसाला फोन करते, ते काय ते सांगतीलच. अगं पण औषध कोण आणेल? त्यांचा मेसेज 2-3 वेळा वाचल्यावर तुमचं बीपी आपोआप नॉर्मल होणार आहे. औषधच आहे तो मेसेज म्हणजे, सावित्रीबाई म्हणाल्या. मग त्यांनी कोणाला तरी फोनही केला आणि पुढच्याच क्षणी सदानंदांच्या मोबाईलवर मेसेज आला. तो मेसेज त्यांनी 2-3दा वाचला आणि काय आश्चर्य, टेन्शन एकदम गायब, चेहरा हसरा. बीपी नक्कीच कमी झाला असणार. का? कसं? काय होता तो मेसेज? तर तो मेसेज हा असा होता. क्षमस्व, लिहिताना चूक झाली. बिल 7,05,200 रुपये नाही, फक्त 5,200 रुपये आहे. सदानंदांनी आधी एक दीर्घ श्वास घेतला. सावित्री, आता खरं सांग, हे काय आणि कसं? त्या मंद हसल्या. अहो, प्रतिष्ठा जपायची होती म्हणून रीनाला सांगितलं, तू तुझ्या मुलींना जे देतेस तेच मी देणार आहे. मग तुमच्या मित्राला सांगितलं, म्हटलं प्रत्येक बॉक्समध्ये चांदीची लक्ष्मी ठेवा आणि या मी लिहिलेल्या 4 ओळीसुद्धा. म्हणजे त्या वाणाच्या बॉक्समध्ये सोनं नव्हतंच? सदानंद अगदी अवाक झाले. सावित्री, खरंच आज मला तुझा अभिमान वाटतोय, पण त्या 4 ओळींची काय भानगड आहे ग? मग सावित्रीबाईंनी मोबाईलमधली त्या स्वरचित 4 ओळी त्यांना ऐकवल्या. सोनं अंगावर घातलं तर ते शोभतं, पण ते जपत जगावं लागतं. म्हणून आम्ही सोन्याऐवजी संस्कार दिलेत. कारण संस्कार लपवावे लागत नाहीत, ते आचरणातून आपोआप दिसतात. आमच्या अल्पमूल्याच्या अधिक मासाच्या वाणामागील प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद ते मात्र अमूल्य आहेत. आपण या वाणाचा मोठ्या मनाने स्वीकार करून आम्हाला उपकृत कराल याची खात्री आहे. काय मंडळी,
कसं वाटलं हे अधिक महिन्याचं वाण? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं आपलं कथावाचन लाईक करा, शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.